यार राहुल, लय दिवस झाले आपण कुठे फिरायलाच गेलो नाही. ट्रिप काढा यार आपली कुठेतरी. शिर्डीला चालता का वॉटर पार्क मध्ये? अरे दुबईला चला ना. अरे तिकडे आंबले उरायले एखादी मिसायला आपल्यावर बीन. तसं बी काही नाहीये दुबई मध्ये पायासारखं. रेती उठ आणि बुजुर्ग खाली पाय फक्त. मग बँकॉकला चला. लय लांब येते, लय खर्च येतो. ऐन टाइमवर आपला प्लॅन कॅन्सल होतो ना. मग मोठे मोठे प्लॅन बनवा. तसं बी जाणार तर नाहीयेत आपण. राहुल, या बाचीनं खरंच जाणे आपल्याला. काही बी झालं चालन. घरच्यांनी नाही म्हणलं तरी जाणे. तिसरं माहिती झालं तरी जाणे. तो या बापांनीच तर डोळे वाचले. चड्डीत मुततर तू. चड्डीत मुतलं नाही, धाक म्हणते त्याला. आणि आता मी लहान थोडं राहिलो, आता मी मोठा झालो. कोण म्हणे मोठा झाला तू? आता लग्नात पाण्याची बाटली नाही, वांग्याच्या भाजीची बाटली देते माझ्या हातात. मी जर एखाद्या बाईकडे पाहिलं ना, ती बाई डायरेक्ट म्हणती माया बहीण निघतोय घरात. लहानपणी वाढते अंगाचे गेल कपडे आता मला फिटयायला लागले. आता मी भूताचे पिक्चर एकला पाहतो. रात्र लगविलं बाहेर एकला जातो. आता मी ममम बी पित नाही. ममम म्हणजे? दूध ना रे. म्हणजे तू आता मोठा झाला. आता चड्डी घालून मामा दाखवू का? समजलं मोठा झाला म्हणून तू. पुढे काय काय घेणार संग? एखादा ड्रेस घ्या संग. तिथे घ्या आपण आखूड पॅन्टी आणि टी शर्ट घेऊ. चांगल्या कॅमेराचा फोन कोणाकडे आहे रे? फोन काय आलं? फोटो काढा लागेल ना. फोटो काढून स्टेटस टू स्टोरी टाकू, स्नॅप काढू. लोकांना बी समजलं पाहिजे आपण फिरायला गेलो म्हणून. माझ्या फोनात चांगले फोटो येते यार. पण मला उलट्या होत्या गाडीत. गोळ्या घेऊ मेडिकल मधून उलट्या यायच्या. अरे माझ्या उलट्यामध्ये गोळ्या, शंभूर, लाल सगळं बाहेर येतं. मग पन्नी घेऊ, पन्नीत उलट्या करायचाय तू. हे सगळं सोडा. आधी सगळ्यांना आपल्या आपल्या घरून परमिशन घ्या. मला परमिशन घ्यायचं की काम नाहीये. डायरेक्ट सांगेन गोव्याला चाललो म्हणून. तो हा बाप तुला कोणाच्या लग्नाला जाऊ देत नाही आणि गोव्याला असं जाऊ देईन का? चला सगळे परमिशन घेऊ मग निघू घरून. पण फिरायला जायचं कुठं? आता उन्हाळा गेले, कुठतरी थंड्या आणि पाण्याच्या ठिकाणी झाला. फ्रीज मध्ये झाला, त्यात पाणी आणि थंड बी राहतं. तू फक्त वयाना वाढा, आकलीचा विकास नाही झाला तो अजून. गोव्याला चला. तिथे मस्त बीच आहे, पाणी आहे. बायाच्या देशातल्या बाया भेट तिथे फिरायला. हो यार, तिथे दारू बिले सस्ती भेटती. दारू प्यासाठी चालू तिथं बेवड्या. बियर बी फक्त थोडी थोडी. मग गोवा फायनल का? हा फायनल. आता फक्त सगळ्यांना आपल्या आपल्या घरून परमिशन घ्या. खर्च किती येईल रे आपल्याला? हे पाय, आपल्याला कमीत कमी खर्चात गोवा फिरणे. त्यासाठी पोळ्या घरून टाकून घ्या. हाटीत नुसती भाजी घ्यायची. मग आपल्याला पैसे कमी लागल. रातचा आपण गाडीत झोपा जाऊ, त्याने आपल्याला रूम बी करायची गरज नाही. कुरड्या बी घेऊन घेऊ संग. भूक लागली तर खायला. आपल्याला गाडीचं भाडे येईन 4,000. सगळं मला तर 8-9 हजार रुपये खर्च येईन आपल्याला. एवढे पैसे देईन का घरचे? कस काय देणार नाही? आपला काही हक्क आहे की नाही घरात? अक्कावाल्या 2 टाइम भाकर देते खायला. हेच उपकार मान. बाबा, तुम्हाला माहिती का, शिकाचं आणि लपडे करायचं वय नसतं. तू शिक मग शाळा, मी करतो लपडे. बाबा दाडी, मला फिरायला जायचंय. जाय, पण संध्याकाळी लवकर घरी ये. पाहुण्याची ट्रेन चाललो मी. संध्याकाळी घरी यायला. मग कुठे जायचंय तुला? मला सांगा, मी जर चड्डीत मुतलो तर? लहान आहे का तू चड्डीत मुतलं? मोठा झाला ना. हे तर मान्य आहे तुम्हाला, मी मोठा झालो म्हणून. सरळ सांग काय म्हणायचं इथं. मला गोव्याला जायचंय फिरायला. एवढा मोठा झाला तू गोव्याला फिरायला जायला? गोव्याला जायला 150 वर्ष वय पाहिजे का? गोव्याला काय जायचंय तुला? भोंगड्या बाया पाहायला? याला गोव्याला दारू प्यायला जायचंय. मी एवढा मोठा झालो पण गोव्याला गेलो नाही. अहो मला फिरायला जायचंय गोव्याला. समुद्र पाहायला जायचंय. तुला पाणीच पाहायचंय ना, मग आपल्या हागंदारीतल्या कट्ट्यातलं पाणी पाय. बाबा, याला रशियन पाहायला जायचंय गोव्याला. रशियन म्हणजे? रशियाच्या बाया आहेत तिथं. एवढे एवढे कपडे घालून फिरत्या बीचवर. वा वा रे वा. खानदानाचं नाक कापायचं आहे का? नाक नाही आपल्या खानदानाला. नकटाय आपलं खानदान. आम्ही बी तुमच्या वयाचे होतो, पण आम्ही नाही गेलो कधी गोव्याला. तुम्ही तमाशा पाहायला जात होते. वाजले की 12 जाऊ द्या ना मला घरी. गोव्याला जाऊन तोंड काळा करायचंय तुला. किती का बाया धरवलो मी. दर्शन बी भरोसा नाही तो. एक एक घंटा संडास मध्ये फोन घेऊन जाऊन बसतो आणि भीतीवर शॅम्पू मारतो. तुला काय वाटलं माहित नाही काय मला? तुमच्या सारखा नाहीये मी. माया हातात जर असतं ना तर तुला पुन्हा शुक्राणू बनवून माया नुन्नूत घातलं असतं आणि हलून गाळलं असतं. तुले पाणीच पाय नाही तर आपल्या ड्रामातला पाय ना. तुम्हाला दुपटच वाट नाही तर बिड्या काय पिता? चुलीतला वाडा ना. काय दांगडू चालू आहे एवढा? तो या लाडक्या काट्याला गोव्याला जायचंय. काय आहे गोव्याला? समुद्र आहे, बीच आहे, पाणी आहे. उघड्या पोरी आहे, दारू आहे, धिंगाणा आहे, हे बी सांग ना. हे रिकामे काम करत आला तू गोव्याला? कवा तो चांगला नवरा भेटासाठी काय केलं होतं? 16 सोमवार धरले होते. मग चांगली आवडत भेटासाठी एखादा काळा रविवार कोणी धरला? राहुल, झाली का तयारी? या दलिंद्रालाच भूत घातला असं गोव्याला जायचं. यानंच बिघडवलं माझ्या पोराला. म्या काय केलं? याला तर घरच्यानं सांडा सोडून दिले. अरे खेकड्या, तू बिघडला पण आमच्या पोरांना नको बिघडू ना. अहो, त्यानंच प्लॅन केला गोव्याला जायचा. तुमचं नातू एवढा बी शरीफ नाहीये. सांगू का त्याची कुठे कुठे लपडे येतं. याच्यासाठी आला तू इथं? तो या घरचे कधी डायरेक्ट चढतेस ना रे बायावर. डॅडी, तुम्ही मला गोव्याला जाऊ दिलं नाही ना तर मी जीवाचं काही बी करीन. काय कर सोन? मी कप बर्फाना जीव देईन. खताच्या द्वारा फाशी घेईन.
धमक्या दूर लागा कर जे करायचंय ते. मी म्हाताऱ्याच्या बीपीच्या गोळ्याच गायब करीन. अरे शंगुळ्या तू माया कोण जीवावर उठला? या बारचीन जाऊ दे तुला, पण पुढच्या बारचीन कुठं जायचं नाव नाही घ्यायचं. थँक्यू डॅडी. या बँड्या पोरानं बिघडवलं माझ्या पोराला. राहुल बाहेर चाल लवकर इथून.